नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनेल। जर तुम्हाला नारळाच्या पाण्यातले शेंगदाणे कसे लागतात ते बघायचे असतील ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आणि कसे बनवायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया। पण नारळाच्या पाण्यातले शेंगदाणे बनवणार आहे, खारे शेंगदाणे, आणि हे खूप छान लागतात, टेस्टी लागतात। हे गुजरातकडे मिळतात, आपल्याकडे मिळत पण नाहीत। तर आता आपण हे असे 2 वाट्या मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे 1 वाटी आपण पाणी घालणार आहे। आणि हे पाणी जे आहे हे आपण मिक्स करून ठेवायचं 2 तास, म्हणजे ह्या पाण्यामध्ये चांगले शेंगदाणे जे आहेत ते सोक होतील। तर हे आपण 1-2 तासासाठी असेच आपले हे शेंगदाणे ठेवून देऊया। आता हे हे वाजायला पण लागतात असे, आणि भाजले ना की हाताला ते आपण जेव्हा असं भाजतो त्यावेळेला शेंगदाणे हाताला पण हलके लागायला लागतात। आणि दुसरी खूण म्हणजे की हे आतून असे 2 डाळी व्हायला लागतात त्या शेंगदाण्याच्या। आता आपले छान खमंग भाजलेले आहेत शेंगदाणे। आता आपण बंद करूया। हाताने आपण असं चाळणीत काढायचं, थोडंसं चाळलं की आपले शेंगदाणे वरती राहतील आणि मिरची आहे ती खाली राहील। आता हे राहिलेलं मिरची आहे ते आपण परत आणि शेंगदाणे दुसरं काही भाजायला उपयोग करू शकतो। हे असंच भरून ठेवायचं, आणि दुसरं काही भाजायचं असेल त्यावेळेला आपण आवाज पण बघू शकता तुम्ही कसा झालाय। अजून हे गरमच आहेत त्यामुळे अजून पण हे भाजले जाणार आहेत। तर अशा प्रकारे आपले शेंगदाणे चांगले छान भाजून तयार आहेत। अशा प्रकारे नारळाच्या पाण्यातले शेंगदाणे तयार आहेत, आणि हे खूप छान लागतात चवीला। हे गुजरातकडे मिळतात, आणि अगदी म्हणजे छोटं 100 ग्रॅमचं जरी पाकिट घ्यायला घेतलं तरी ते 150-200 पर्यंत मिळतं। तर अशा प्रकारे आपण घरीच हे शेंगदाणे बनवू शकतो, आणि हे शेंगदाणे खाताना ना शेवटी असं नारळाच्या पाण्याचा फील येतो। खूप छान लागतात शेंगदाणे। हे नक्की ट्राय करा ह्या नवरात्रामध्ये, आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा।